तर मित्रांनो, तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतो आणि काही दिवसांमध्ये केंद्र सरकार आता या 5 लाख रुपयाऐवजी 10 लाख रुपये करणार आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला हेही माहित असलं पाहिजे की आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतात, म्हणजे ओपीडीचा खर्च असेल का, त्याचबरोबर औषधं वगैरे मिळतात का, येण्या जाण्याचा खर्च असतो का, किंवा आयसीयूचा खर्च किती प्रमाणात मिळतो, किंवा जनरल बेडचा खर्च किती, किंवा जर आपल्याला स्पेशल रूम घ्यायची असेल तर त्यामध्ये कव्हर होतो का, याविषयी सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून कोणकोणत्या शस्त्रक्रिया होतात, कोणकोणत्या आजारांवरती उपचार मिळतो, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे। परंतु ज्यावेळेस आपण ऍडमिट होतो त्यावेळेस डॉक्टरांच्या माध्यमातून सांगितलं जातं की तुम्हाला आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून मोफत उपचार आम्ही देणार, परंतु डॉक्टरांच्या माध्यमातून किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याकडून काही रकमेची मागणी केली जाते। परंतु मित्रांनो, आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून कोणकोणत्या उपचार या आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून मिळतात, त्याचबरोबर कोणकोणत्या सुविधा मिळतात, या संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक पीडीएफ स्वरूपामध्ये आयुष मंत्रालयाने घोषित केलंय। ते तुम्हाला जर हवं असेल तर यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ हे नाव टाईप करायचंय। कारण मित्रांनो, ऍडमिट होण्यापूर्वी जर आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून कोणकोणत्या आजारांवरती उपचार मिळतो, शस्त्रक्रिया कोणत्या होतात, याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे। यासाठी ती पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणून कमेंट बॉक्समध्ये